गुरु के पास. यस, ग्रेट मॉर्निंग सर. तुमची ओळख करून द्यायची आहे. येस, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. वा, खूप छान, अमेझिंग. आणि नक्कीच ही घामाची आंघोळ झाली तर खूप छान वाटतंय, कारण रोज तो आपल्या शरीरातले बॅड टॉक्सिन बाहेर पडतात तेव्हा खूप छान आणि फ्रेश वाटत असतं. येस, तर माझी ओळख थोडक्यात लतीश सर्जीने, इंद्राजीनगर भोसरी या ठिकाणाहून गेली 3 वर्षापासून या वेलनेस फॅमिलीशी जोडून आहे. कारण मिसेसचा वाढता वजन, मिसेसने आत्ताच ज्योती मॅमने सांगितलं की माझ्या वाढत्या वजनामुळे खूप काय त्रास चालू झाले होते, इम्युनिटी कमी झाली होती, कोरोना सारखा आजार झाला होता. हे सगळ्या गोष्टींना हॉस्पिटलाइज करून ट्रीटमेंट घेऊन सुद्धा कंटाळले होते. आणि या वेलनेस फॅमिलीशी जोडल्यानंतर माझा विश्वास नव्हता, मी निगेटिव्ह होतो. मला वाटत होतं हे असल्या काही गोष्टींवर विश्वास नाही, आणि माझाही नव्हता. कारण यापूर्वी मी सुद्धा हे न्यूट्रिशन खाल्लं होतं, परंतु चुकीच्या वेलनेस कोचच्या गायडन्समुळे मला रिझल्ट मिळू शकला नाही. मी अंडरवेट होतो, वजन वाढवण्यासाठी घेतलं होतं, परंतु तिथे वजन वाढण्यास मला असमर्थ ठरलो आणि मी निगेटिव्हिटी मध्ये गेलो. त्यामुळे मी सुद्धा मॅडमला म्हटलं अशा गोष्टी खाऊन होणार नाहीत, तुम्ही घेऊ नका. आणि कारण यापूर्वी बरेच प्रयत्न केले, पैसे वेस्ट केले, वेळही गेला आणि शरीराची ओबेसिटी आहे त्या स्थितीत राहिली. त्यामुळे निगेटिव्ह झाल्यामुळे मी नको म्हटलं आणि मॅडमने नाही ऐकलं. स्वतःच्या मर्जीने हे न्यूट्रिशन चालू केलं, परंतु अमेझिंग 3 महिन्यात 23 किलोचा फॅट लॉस केल्यानंतर मी सुद्धा पाहिलं आणि मला सुद्धाची चपराक बसली की वाव, यामुळे त्या न्यूट्रिशनमुळे एवढा बदल होऊ शकतोय. आणि मग मी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह झालो आणि मी सुद्धा, मला डिसऑर्डर होत्या, पित्ताचा त्रास, बीपीचा त्रास होता, शुगरचा नव्हता, परंतु बऱ्याचशा ह्या डिसऑर्डर्समुळे मी सुद्धा हे न्यूट्रिशन चालू केलं आणि अवघ्या 6 महिन्यात माझी बीपी सारखी टॅबलेट बंद झाली. तिथे मला आनंद वाटला. आणि आनंद वाटल्यानंतर मला सुद्धा माझ्या वेलनेस कोचने जे काय, नीलम मॅमने सांगितलं, येवले सरांनी, भानुदास सरांनी जे काही गोष्टी सांगितल्या की पुढे तुम्ही तुमच्या आरोग्यावर काम केल्यानंतर दुसऱ्याच्या आरोग्यावर कशा प्रकारे काम करायचं, त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा कसा हॅपीनेस आणायचा, हे सुद्धा तुम्ही करू शकता. आणि त्या गोष्टी त्यांच्या योग्य गायडन्समुळे आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून मला ह्या आवडल्या आणि मी फुल टाइम या ठिकाणी वेलनेस कोच करण्याचा निर्णय घेतला. आणि अक्षरशः खूप छान पद्धतीने आम्ही दोघे गेली 3 वर्षापासून या वेलनेस फॅमिलीत चांगल्या प्रकारे काम करतो. लोकांना जास्तीत जास्त कशा प्रकारे त्यांच्या जीवनात आनंद येईल या दृष्टीने प्रयत्न करतो. आणि खूप छान सगळेच आज लिडरशिप आपल्या ठिकाणी घडलेली आहे. प्रत्येकाचा रिझल्ट हा 100% त्या ठिकाणी येतो. याचं कारण आहे की आम्हाला मिळालेलं वेळोवेळी ट्रेनिंग आणि मार्गदर्शन. त्याच्या आधारावर आपण सगळी लिडरशिपला सुद्धा योग्य असं गायडन्स देऊन त्यांचे रिझल्ट, अगदी बीपी, शुगर, थायरॉइड सारखे रिझल्ट अगदी 2 ते 3 महिन्यात नॉर्मल येऊ लागतात. आणि बरेचसे आपल्या फॅमिलीमध्ये डॉक्टर सुद्धा आरोग्य घेण्यासाठी आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. येस, तर अशी छान आमची सुद्धा छोटीशी जर्नी आहे आणि तीच पुढे कंटिन्यू राहणार आहे. त्याला खूप छान अशी घामाची आंघोळ सुद्धा झाली आहे आणि बोलण्यासाठी मला संधी दिली, कारण नेक्स्ट बॅच सुद्धा वेळ झालेली आहे. नक्कीच सर. एक शेवटचा प्रश्न जर तुम्हाला विचारायचा आहे. सगळेजण म्हणतात की प्रोडक्ट खाऊन वजन कमी होतं आणि बरेचसे सदस्य असे म्हणतात की प्रोडक्टमुळे वजन कमी होत नाही. तर सांगायचं आहे सर, ह्या सिस्टमचा काय भाग आहे? सिस्टममुळे वजन कमी होतं आपण नेहमी सांगतो, तर त्याच्याविषयी थोडं सांगायचं. ही सिस्टम का ग्रेट आहे ते सांगायचं. वजन कमी करण्यासाठी येस, वजन कमी करणं किंवा वाढवणे हा आपला टेम्पररी गोल आहे, परंतु ते मेंटेन ठेवणं हा परमनंट गोल आहे. तर वजन कमी 100% होतं. कशामुळे होतं? तर आपण जो 45 मिनिट घामाची आंघोळ करतो आणि त्यानंतर 80% जो काम आहे न्यूट्रिशन, की आपल्या शरीराला जी डेली प्रमाणात डेली नीड असते आपल्या शरीरासाठी, तर ते जर गोष्टी आपल्या शरीरामध्ये इंटेक झाल्या आणि ह्या न्यूट्रिशन मध्ये काय आहे, तर सगळे सकस आहार आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये, तर सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. जिथे प्रोटीन आहे, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, गुड कार्बोहायड्रेट्स आहे, गुड फॅट्स आहे, ओमेगा 3 आहे. ही जीवनसत्व डेली बेसिसवर आपल्या शरीराला, आपल्या पेशींना गरजेचे असतात. ते आपल्या अन्नधान्यात नाही मिळतात ह्याची शक्यता नसते आणि मिळतही नाही. कारण आजकालची जर विचार केला तुम्ही, अगदी शेती पिकवण्याची पद्धत किंवा ज्या गोष्टी आहेत, फळं म्हणा, भाज्या म्हणा, तर त्यातनं ही जीवनसत्व व्हॅल्यू 0 झालेली आहे. दिवसेंदिवस मातीमध्ये कस राहिला नाही. केमिकल फर्टिलायझरचा भरपूर प्रमाणात उपयोग झालेला आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी अन्नपदार्थ न मिळाल्यामुळे ह्या न्यूट्रिशन मधून मिळतात. आपल्या शरीराची नीड कंप्लीट होते आणि आपलं कॅलरीज या ठिकाणी मेंटेन होतं. कारण आपण जे अन्न खातोय, फळं, भाज्या जे किंवा इतर गोष्टी खातो, त्यातनं केवळ आपल्याला कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त मिळतं आणि कार्बोहायड्रेट जेव्हा आपल्या शरीराला जास्त मिळतं तेव्हा आपल्या शरीरात फॅट वाढण्याचं प्रमाण जास्त होतं.
आणि फॅट वाढल्या की ऑटोमॅटिक तुमचं वजन वाढणं, आजार वाढणं, डिसऑर्डर चालू होणं, या गोष्टी स्वाभाविक आहे. परंतु ह्या न्यूट्रिशनमुळे फक्त कॅलरीज मेंटेन ठेवतो आणि कॅलरी मेंटेनच्या बेसवर आपलं वजन सुद्धा कमी होतं. ज्यांचं कमी आहे त्यांचं वाढतंय, की जसं माझं सुद्धा मी 5 किलो वजन वाढवून घेतलेलं आहे. आणि आम्ही दोघं मिस मॅच कपल होतं ते सुद्धा आम्ही या ठिकाणी फिट आणि हिट झालेलं आहे. आज 45 मिनिट तुमच्यासमोर घामाची अंघोळ करून दाखवले. त्याचं कारण ते असं की न्यूट्रिशनला बऱ्याच लोकांची निगेटिव्हिटी आहे की यामध्ये असं पावडरी खाऊन होत नाही. परंतु पावडर इट इज अ फॉर्म. हा फॉर्म आहे. पावडर फॉर्म मध्ये तुमच्या घरात किती पदार्थ आहेत, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ हे सुद्धा पावडर फॉर्म मध्ये आहे. परंतु ही पावडर सुद्धा जी आहे ही न्यूट्रिशनियस आहे. न्यूट्रियस ज्या गोष्टीमध्ये, न्यूट्रिएंट ज्या अन्नामध्ये आहे ते अन्नामध्ये हे न्यूट्रिशन आहे. तर नक्कीच या ठिकाणी मी सांगेल की वजन कमी होतं किंवा वाढणं हे फक्त कॅलरी मेंटेनचा खेळ आहे, बाकी दुसरं तिसरं काही नाहीये. ओके, थँक्यू सर. वा, खूप सुंदर, अमेझिंग.